हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिशा क्लासेस पुणे. आज आपण क्लास 10th मधील मॅथ्स पार्ट 2 मधील यामधील प्रॅक्टिस सेट 5. क्वेश्चन 1 to 4 हे शिकणार आहोत. तरी जर अजून या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं बहुमूल्य या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. Now today we start practice set 5.1. पण याच्या अगोदर आपण जो थेरी पार्ट पाहिलेला आहे की 5.1 सॉल्व्ह करण्यासाठी कुठली फॉर्म्युले यूज करायची. फक्त मला 1 by 1 फॉर्म्युला तुम्ही सांगत चला. How we find the distance between the 2 points if that points are lie on the x-axis. Which formula we use for this? x2 minus x1. Yes, correct. x2 minus x1. Then second, if the points are lie on the y-axis, then how we find the distance between the 2 points? y2 minus y1. Yes, y2 minus y1. And if the line segment joining the 2 points, which is a parallel to the x-axis, then how we find the distance between that 2 points? x2 minus x1. Yes, correct. जर ती लाईन एक्स एक्सिसला पॅरलल असेल किंवा ती लाईन एक्स एक्सिस वरच असेल तर आपण x2 minus x1 हा फॉर्म्युला यूज करू. Similarly, if the line segment joining is parallel to the y-axis, then we find the distance between these 2 points by using y2 minus y1. Okay. Then one more question. If the points A and B are lie in the xy plane, then how we find the distance between the points AB? बोला. A आणि B under root x minus. हा बोला. एक कोणीतरी सांगा. चल वैष्णवी. Under root x square and under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. Yes. Under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. Then we see the question number first. See, find the distance between each of the following pairs of the points. The points are given. आता इथे आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्या पॉइंट्सचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. Then see which points are given. A, that is 2, 3 and B 4, 1. Then we consider here the coordinates. Consider A having a coordinate x1, y1 and B having a coordinate x2, y2. Then we compare this with x1, y1, x2, y2 and we write the values. What is the value of x1? x1 आता कोण येईल? A चे कोऑर्डिनेट आपण x1, y1 कन्सिडर केले म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल x1 ची? बोला. 2. Yes. y1 it is 3. x2 4 and y2 is equal to 1. Then to find distance, here we use distance formula. By using distance formula. What is distance formula? आपल्याला इथे AB चं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स AB is equal to what is formula? सांगा मला. Under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. y2 minus y1 bracket square. Then we put the values here. आता x2, x1 ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण याच्यामध्ये घालणार. x2 is a 4. 4 minus 2 bracket square plus y2 is 1 minus y1 is here 3 bracket square. आता सॉल्व करायचं. 4 minus 2 means 2 square plus 1 minus 3
आन्सर किती येईल? 1 - 3 मायनस -2. ब्रॅकेट स्क्वेअर. आता त्याचा स्क्वेअर Negative. येस 4 प्लस. आता द व्हॅल्यू ऑफ -2, द स्क्वेअर ऑफ -2 इज ऑल्सो 4. हे लक्षात घ्या, कोणतीही संख्या घेतली तर कोणत्याही संख्येचा स्क्वेअर हा कायम पॉझिटिव्ह असतो आणि स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आता ह्या ठिकाणी 4 + 4 किती येईल ऍडिशन? इट इज 8. ठीक आहे. आता 8चं आपल्याला सिम्पलेस्ट सर्ट्स मध्ये कन्व्हर्जन करता येतं. 8चे फॅक्टर्स पाडता येतात का बघा. आता ह्या ठिकाणी एक नंबर स्क्वेअर नंबर आला पाहिजे. या फॉर्म मध्ये आपल्याला 8चे फॅक्टर्स पाडायचे. काय येतील 8चे फॅक्टर्स? 4 4 into 2. 4 to 2. Okay. Here 4 is a square number. आता हा स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर नंबर आहे म्हणजे त्याला आपण बाहेर घेणार. मीन्स इट बिकम्स 2. त्याचं आपण स्क्वेअर रूट घेतलं. 4 जेव्हा बाहेर जाईल तो स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये जाईल. म्हणजे 4चं स्क्वेअर रूट 2 अँड रूट 2 आहे असं. मीन्स द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट AB is 2 √2. So finally here we write distance AB is equal to 2 √2 units. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जर येत असेल तर आपण त्याची व्हॅल्यू सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये काढायची. हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये काढायचं आपण 9th मध्ये शिकलेलो आहोत. जी व्हॅल्यू अंडर सर्ड मध्ये येईल त्या ठिकाणी आता इथं पॉवर ह्याची 2 आहे म्हणजे आपल्याला स्क्वेअर नंबरच्या फॉर्म मध्ये त्याचे फॅक्टर्स पाडावे लागतात आणि जो स्क्वेअर नंबर असेल तो आपण बाहेर घेणार स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये. आता ह्या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स AB हे 2 √2 युनिट्स आलेले. जे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी अवघड वाटतात ते आपण घेतोय. आता ह्या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल आपण घेतलेले नाहीये, आपण थर्ड एक्झाम्पल घेतोय. सी द थर्ड एक्झाम्पल. R in bracket 0 -3 S in bracket 0 5/2. आता हे दोन कोऑर्डिनेट्स दिलेत. पहिल्यांदा आपण कन्सिडर करणार. हियर कन्सिडर R in bracket x1 y1 and S in bracket x2 y2. These are the coordinates. Okay, then we compare this x1 y1 with the given coordinates. Means x1 is equal to, the value of x1 is 0, the value of y1 is -3. Then see what is the value of x2. x2 ची व्हॅल्यू काय येईल? 0. Okay, and y2 5/2. 5/2. Then by using distance formula. आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला लर्न पाहिजे. काही काही ठिकाणी आपण सबट्रॅक्शनच्या वेळी ऍडिशन आणि ऍडिशनच्या वेळी सबट्रॅक्शन करतो तेव्हा फॉर्म्युले रिमेंबर करा, लक्षात राहू द्या तुमच्या. ओके, बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. आता डिस्टन्स कोणाचं काढायचं आहे आपल्याला? डिस्टन्स RS इज इक्वल टू √ x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. आता व्हॅल्यूज सांगा मला पटपट, आपण व्हॅल्यूज घालू. x2 ची व्हॅल्यू किती आहे? 0 मायनस x1 ची व्हॅल्यू 0 करेक्ट प्लस 0. y2 ची व्हॅल्यू किती आहे पहा. y2 5/2. 5/2. मायनस आणि y1 किती आहे? -3 -3. स्क्वेअर. Negative. हा म्हणजे आता मी ब्रॅकेट मध्ये पुन्हा ब्रॅकेट का घेतला तर y1 ची व्हॅल्यू ही -3 आहे. आता 0 - 0 म्हणजे किती येईल? 0 - 0 स्क्वेअर 0 आला. ओके, त्याचा स्क्वेअर पण 0 येईल. आता इथं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बघा. 5/2 मायनस इंटू मायनस मीन्स +3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायचं आहे. इथे 5/2 प्लस 3 मीन्स 3/1 या दोघांची ऍडिशन करायची आहे. काय ऍडिशन येईल बघा बरं? अंडर रूट. आता इथे डिनॉमिनेटर इक्वल नाहीये त्यामुळे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 5 * 5 अँड 2 3 6/2 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे ना? मी कुठं काय चुकली का बघा आणि सांगा मला. 5 * 5. मॅम तिथं ऍडिशन आहे. येस करेक्ट. इथं आपल्याला ऍडिशन करायचे म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे इथे अंडर रूट 5 + 6/2 ब्रॅकेट स्क्वेअर.
आता नेक्स्ट स्टेप काय करायची सांगा बरं मला. स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर आहे. द स्क्वेअर रूट ऑफ 11/2. बघा, स्क्वेअर रूट ऑफ 11/2 म्हणजे ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट पण आहे, स्क्वेअर पण आहे. म्हणजे कोणत्याही संख्येचं स्क्वेअर रूट काढायला गेलं तर आपण हे स्क्वेअर निघून जाईल. म्हणजे व्हॅल्यू इथे किती येईल? 11/2. 11/2. Yes, correct. Means distance RS is equal to 11/2 units. बघा, इथं स्टेप फक्त ही वेगळी आहे. 11/2 चा स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे. कोणत्याही स्क्वेअर नंबरचं स्क्वेअर रूट ही तोच नंबर येतो. आता इथे काय आहे? 11/2 चा स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट आहे. म्हणजे आन्सर आपल्या इथं 11/2 युनिट्स आले. मीन्स डिस्टन्स बिटवीन दी RS इज 11/2. देन सी द एक्झाम्पल नंबर 4. बघा, प्रत्येक वेळी साइन कन्व्हेन्शनचा विचार करून मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता इथं आपण घेतलं एक्झाम्पल नंबर 4. L in bracket 5 -8 M in bracket -7 -3. फर्स्ट आपण कन्सिडर करू इथे. कन्सिडर L having the coordinate x1, y1 and M having a coordinate x2, y2. ठीक है. Therefore, the value of x1 is equal to 5, y1 is equal to -8, x2 is equal to -7, y2 is equal to -3. Okay. To find the distance between LM, we use here distance formula. By using distance formula. Aniket, tell me what is distance formula? Distance LM is equal to √2 बोला. √x x1 plus x2 x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर. बघ, तुला फॉर्म्युला लर्न नाहीये. square काय येईल? y2 minus y1 minus बघ, आता मी लिहिलेला आहे तो रीड कर पुन्हा. व्हॉट इज द डिस्टन्स फॉर्म्युला? √x² minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, देन वी पुट द व्हॅल्यूज. आता x2 ची व्हॅल्यू किती आहे? बोला निकेत. -7. येस, मायनस. 7 x1 ची व्हॅल्यू किती आहे? x1 5 हा मायनस आपण फॉर्म्युला मधला घेतला 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 किती आहे? -3. y1 किती आहे? 8. ठीक आहे. आता -8 कन्व्हेन्शनचा आपल्याला विचार करायचा आहे. नीट लक्ष द्या. -7 -5 दोघांना सेम साइन आहे. म्हणजे आपण इथे ऍडिशन केली. ऍडिशन -12 आली. 12 स्क्वेअर. -12 ओके. -3. आता इथं मायनस इंटू मायनस आहे. म्हणजे -+8 ब्रॅकेट स्क्वेअर. आता परत आपण सेकंड ब्रॅकेट सिम्प्लिफाय करणार. आता -12 चा स्क्वेअर काय येईल? बोला. 140. येस, 144. 144. ऑलवेज पॉझिटिव्ह. आता इथे -3 प्लस 8 म्हणजे -3 प्लस 8 याचं सिम्प्लिफिकेशन येईल 5 स्क्वेअर. बरोबर आहे. -3 प्लस 8 म्हणजे 5 आला. 5 चा स्क्वेअर घ्यावा लागेल. मीन्स √144 प्लस 25. ऍडिशन किती येते बघा बरं. दोघांची ऍडिशन किती येईल? 169. Okay. आता 169 is a perfect square. So what is the value of distance LM? yes किती येईल? 13 It is 13. किती येईल? 13 units. Means the distance between LM is 13 units. See example number 6. W in bracket -7/2 and 4
and x in bracket 11 upon 4. Here consider this vertex as x1, y1 and x2, y. Consider w having a coordinate x1, y1 and x having a coordinate x2, y2. After comparing, we will find here x1 is equal to negative 7 upon 2. y1 is equal to 4. x2 is equal to 11. y2 is equal to 4. आता distance find out करायचा आहे. So here we use distance formula. By using distance formula, we write here distance formula. Distance wx is equal to under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. ठीक आहे. आता व्हॅल्यूज घालायच्या आहेत. बघा बरं, x2 ची व्हॅल्यू काय आहे? x2 इज 11 मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे? व्हॉट इज x1? minus 7 upon 2. Okay, bracket square plus y2 is 4 minus y1 is 4 bracket square. आता परत सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे. 11 minus minus plus 7 upon 2 bracket square plus 4 minus 4 किती येईल? 0. 0 चा स्क्वेअर 0 येईल. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला बघा बरं, फ्रॅक्शनची ऍडिशन आहे. ऍडिशन किती येईल? आता डायरेक्ट तुम्ही मला ऍडिशन सांगायचे आहे. 11 2 जा 22 प्लस 7 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मीन्स डिस्टन्स wx इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 29 upon 2 bracket square. व्हॅल्यू काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर 29 upon 2. येस, 29 upon 2 युनिट्स येईल. आता 29 upon 2 चा स्क्वेअर आहे. द स्क्वेअर रूट ऑफ 29 upon 2 म्हणजे 29 अपॉन 2 च्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट हे 29 अपॉन 2 युनिट्स आलं. मीन्स डिस्टन्स wx इज इक्वल टू 29 अपॉन 2 युनिट्स. पहा बरं, इथं फ्रॅक्शनचे आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन करायचे आहे. फक्त एवढाच फरक आहे, पण फॉर्म्युला आपल्याला सेम यूज करायचा आहे. सी द क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 5.1. डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. ठीक आहे. आता आपल्याला डिटरमाइन करायचं आहे 3 पॉइंट्स दिलेत, ते कोलिनियर आहेत का? व्हॉट इज द मिनिंग ऑफ कोलिनियर? कोलिनियरचा मिनिंग काय? Points which lie in a same line. Yes, if the points are lie on the same line, then that points are called as a collinear points. आता इथं 3 पॉइंट्स दिले, 3 पॉइंट्स हे कोलिनियर आहेत हे प्रूफ करायचं. आता ह्या सिच्युएशनला आपण काय म्हणणार? इफ द सम ऑफ द डिस्टन्स बिटवीन द 2 सेगमेंट्स, if the sum of the distance of the 2 segments is equal to the distance of the third segment, then the points are collinear. आता मी काय बोलली बघा, कुठलेही 2 सेगमेंटची ऍडिशन. आता ए बी सी हे 3 पॉइंट्स आहेत, बरोबर आहे. ह्या 3 पॉइंट्स पासून कोणते सेगमेंट तयार होऊ शकतात? बोला. आपण डिस्टन्स कोणाकोणाचं फाइंड आउट करू शकतो? या 3 पॉइंट्स नुसार आपण डिस्टन्स ए बी फाइंड आउट करू शकतोय, बरोबर आहे. अजून कोणाचं डिस्टन्स फाइंड आउट करू शकतोय? डिस्टन्स बी सी फाइंड आउट करू शकतो. BC. आणखीन डिस्टन्स AC. बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण 3 फॉर एक्झाम्पल सेगमेंट्सचे आपण डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. आता मी काय सांगितलं? इफ द सम ऑफ द डिस्टन्स बिटवीन द एनी 2 सेगमेंट्स is equal to the distance of the third segment, then that points are collinear.
त्यावेळी ते पॉइंट्स कोलिनियर असतात. म्हणजे आता ह्या ठिकाणी जर आपण 3 डिस्टन्स काढले, डिस्टन्स AB काढणार, डिस्टन्स BC काढणार आणि डिस्टन्स AC काढणार. आता ह्या तिन्ही पैकी दोघा डिस्टन्सची ऍडिशन ही थर्ड जो सेगमेंट आहे त्या डिस्टन्स इतकी आली तर ते कोलिनियर्स असतात. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, तिघांचे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करावे लागेल. तिघांचे म्हणजे कोणाकोणाचं डिस्टन्स फाइंड आउट करावं लागणार आहे, बोला. AB, BC आणि AC. AB, BC अँड ACचं डिस्टन्स फाइंड आउट करावं लागणार आहे. ठीक आहे. आता ABचं डिस्टन्स फाइंड आउट करणार. आता ABचं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ते कोऑर्डिनेट कन्सिडर करावे लागतील. आता इथे मी कन्सिडर केलं तर मी डायरेक्ट घेते. A चा कोऑर्डिनेट 1-3 आहे, B चा कोऑर्डिनेट 2 आणि -5 आहे. ठीक आहे. म्हणजे x1 इज इक्वल टू 1, y1 is equal to -3, x2 is equal to 2, y2 is equal to -5. These are the coordinates. These are the coordinates of point A and B. आता इथं x1, y1, x2, y2 consider केले. Then we find distance AB. आता आपल्याला इथं distance formula यूज करून distance AB find out करायचा आहे. By using distance formula. Distance AB is equal to x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. आता मला पटपट व्हॅल्यू सांगा, आपण याच्यात व्हॅल्यू घालू. x2 व्हॅल्यू किती आहे, x2 2 minus x1 1 bracket 1 plus y2 किती आहे, -5. आणि y1 किती आहे, -3. -3. मी डायरेक्ट मायनस इंटू -3 मीन्स +3 झाला ब्रॅकेट स्क्वेअर. 2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर, 2 - 1 1, 1 चा स्क्वेअर येईल 1 प्लस -5 + 3 याचं सिम्प्लिफिकेशन काय येईल, -2. -2 स्क्वेअर. ठीक आहे. मीन्स 1 स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 प्लस -2 चा स्क्वेअर 4 मीन्स डिस्टन्स AB इज इक्वल टू √5 युनिट्स. ठीक आहे. आता आपल्याला कोलिनियर आहेत का नाही हे फाइंड आउट करायचं आहे. मग आपण डिस्टन्स AB फाइंड आउट केलं. अजून आपल्याला कोणाचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, BC. डिस्टन्स BC फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता डिस्टन्स आपल्याला BC फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स BC. आता त्यासाठी आपण डायरेक्ट व्हॅल्यूज घेऊ. x1 कन्सिडर केला आपण, B चा कोऑर्डिनेट 2, y1 कन्सिडर केला -5. आता C चे कोऑर्डिनेट घ्यायचे, म्हणजे x2 किती येईल, -4. येस, and y2 7. 7. ठीक आहे. Then we use distance formula to find distance between BC. Distance between BC is equal to x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. ज्यावेळी तुम्ही रायटिंग कराल त्यावेळी रायटिंग करताना फॉर्म्युले मोठ्याने म्हणत लिहा, म्हणजे तुमचे ते फॉर्म्युले लर्न्स होते. ठीक आहे. आता x2 ची व्हॅल्यू किती आहे बघा, -4, x1 आहे 2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 किती आहे 7, y1 आहे -5, -+ झाला. ठीक आहे. देन हिअर वी सॉल्व. आता सिम्प्लिफिकेशन कोण पटकन सॉल्व करून सांगा मला. -6 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर व्हॅल्यू किती येईल, बोला पटकन. 36 + 1. √36 + 1. 144. म्हणजेच ऍडिशन किती आली, 180. ठीक आहे. आता 180 चे फॅक्टर्स पाडायचे आपल्याला. 180 चे फॅक्टर्स स्क्वेअर नंबरच्या फॉर्म मध्ये पाडायचे आहेत. काय येतील इथं, 5,
इंटू 36. ठीक आहे, 36 5 जा 180. आता 36 मी हीच पेअर का घेतली, कारण 5 हा प्राईम नंबर आहे आणि 36 हा स्क्वेअर नंबर आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला स्क्वेअर रूटचं सिम्प्लिफिकेशन करून सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये काढायचं असतं ते आपण स्क्वेअर नंबर कन्सिडर करणार. आता इथं 36 स्क्वेअर आहे, तो बाहेर गेला म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला आन्सर काय मिळालं, इथं 6√5 युनिट्स मिळालं. हे डिस्टन्स बीसीचं मिळालं. ठीक आहे, तसंच डिस्टन्स आपण आता थर्ड सेगमेंट म्हणजे एसीचं फाइंड आउट करणार. बरोबर आहे. आता एसीचं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला x1 y1 कन्सिडर करावं लागेल. आता विचारात घेतोय आपण कोऑर्डिनेट ए आणि कोऑर्डिनेट सी. व्हॉट इज x1? x1 ची व्हॅल्यू किती येईल, 1. y1 1 -3. x2, आता x2 ची व्हॅल्यू किती येईल पहा, -4. minus येस, अँड y2 इज इक्वल टू 7. आता डिस्टन्स एसी आपण फाइंड आउट करतो. डिस्टन्स एसी इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्हॅल्यूज पटपट घालू आपण याच्यामध्ये. पहा x2 किती आहे, आता एसी साठी x2 सांगायचा म्हणजे आपण ज्या वर व्हॅल्यू कन्सिडर केल्या त्या घ्यायच्या. x2 इज इक्वल टू -4. -4 मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे, 1 1 ब्रॅकेट 1 प्लस y2 7 मायनस y1 किती आहे, -3. मायनस. आता मायनस आपण प्लस केला, +3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, सिम्प्लिफाय करू आता याला. -4 -1 म्हणजे -5 झाला, -5 चा स्क्वेअर 25 प्लस 7 प्लस 3 10, 10 चा स्क्वेअर 100. ठीक आहे, म्हणजे इथे आन्सर किती आला आपल्याला, 125. आता 125 चं कन्व्हर्जन आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करायचंय. कुठली पेअर आपण घेणार, आता जरासा विचार करायचा. इथं 5 युनिट्स आले म्हणजे प्रायमरी जो फॅक्टर आहे आपला तो 5 असणार आहे आणि 125 हा 5 ने डिव्हिजिबल आहे. 5 इंटू 25 होईल. बरोबर आहे. आता 25 परफेक्ट स्क्वेअर आहे, तो बाहेर गेला म्हणजे इथं आन्सर आलं 5√5. बघा, डिस्टन्स एसी आला 5√5, डिस्टन्स बीसी आलेला आहे 6√5 आणि डिस्टन्स AB आलेला आहे √5. सी ना, आता आपण डिस्टन्स फाइंड आउट केलं. डिस्टन्स AB आपल्याला √5 युनिट्स मिळालं, डिस्टन्स BC 6√5 युनिट्स मिळालं आणि डिस्टन्स AC 5√5 युनिट्स मिळालं. क्वेश्चन काय आहे, डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. पॉइंट्स कोलिनियर आहेत का हे डिटरमाइन करायचं आहे. आता ह्या तिन्ही डिस्टन्स मध्ये सगळ्यात मोठं डिस्टन्स कुठलं आहे पहा बरं, विच इज द 6√5. 6√5. आता ठीक आहे, ह्या ठिकाणी 6√5 इट इज द ग्रेटेस्ट डिस्टन्स, हे मोठं आहे. आता हे डिस्टन्स आहे आणि जे राहिलेले रिमेनिंग जे 2 डिस्टन्स आहेत त्या दोघांची ऍडिशन या 6√5 इतकी येते का पाहायची. मीन्स आता इथं 6√5 हे मोठं डिस्टन्स आहे. बरोबर आहे. आता बाकीचे जे 2 आहेत √5 आणि 5√5 या दोघांची ऍडिशन 6√5 येते का, Yes, teacher. येते. मग ते पॉइंट्स कोलिनियर आहेत. म्हणून सुरुवातीला मी सांगितलं होतं पहा, इफ द सम ऑफ द डिस्टन्स बिटवीन द 2 सेगमेंट्स is equal to the distance of the third segment, then that points are collinear. Means here distance BC is equal to distance AB plus distance AC. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी हे दोघांची डिस्टन्सची ऍडिशन BC इतकी आहे. मीन्स therefore points A, B and C are collinear points. म्हणून ह्या ठिकाणी हे पॉइंट्स कोलिनियर आहेत. आणि जर हे इक्वल नाही आलं तर खाली आपण काय लिहिणार, बोला, Non-collinear points. Non-collinear. आता ह्या ठिकाणी कोलिनियर आहेत पण बिटवीननेस सांगूया. देअरफोर आता बिटवीननेस काय येईल,
बिटवीननेसचा अर्थ आपण 9th मध्ये पाहिलाय. कोणता पॉइंट हा मध्ये असेल आणि कोणते पॉइंट्स हे एंड पॉइंट्स असतील. पहा आता BC ची ऍडिशन दोघांच्या इतकी आहे, म्हणजे एंड पॉइंट हे BC असणार आहे. राहिला कोणता पॉइंट? A. A means point A is lie in between B and C. हे काही लिहायची जास्त आवश्यकता नसते, पण कोलिनियर्स आहेत म्हणजे आपल्याला इथं मिनिंग लक्षात येईल की डिस्टन्स BC हे डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC इतका आलेला आहे. मीन्स पॉइंट A is a lie in between point B and C. मीन्स गिवन पॉइंट्स आर कोलिनियर हिअर. कोलिनियर आहेत म्हणून ही कंडिशन आपण इथं मेन्शन केली. जर पॉइंट्स कोलिनियर नसतील तर बिटवीननेस इथे येणार नाही. Now we see example number 2. आता सेम क्वेश्चन आहे आणि एक्झाम्पल आपण वेगळे घेतले. L in bracket -2 3, M in bracket 1 -3 and N in bracket 5 and 4. आता सेम क्वेश्चन आहे म्हणजे मगाच्या सारखंच आपल्याला ह्या ठिकाणी डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. N चे कोऑर्डिनेट किती आहे? -2 and 3. M चे कोऑर्डिनेट 1 -3 and N is a 5 and 4. मग आता इथे अजून एक मेथड, जर आपण x1 x2 आणि x3 कन्सिडर केलं तर फॉर्म्युला सुद्धा आपल्याला चेंज करावा लागतो. तसंही तुम्ही कन्सिडर करू शकता. आता आपण फर्स्ट घेणार आहोत डिस्टन्स LM. LM चा विचार करणार आहोत. ठीक आहे, मीन्स L. आता L आणि M चा विचार करतो म्हणजे आता इथे आपल्याला x1 x2 कन्सिडर करावे लागेल. x1 is equal to -2, y1 is equal to 3, x2 is equal to 1 and y2 is equal to -3. डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करावा लागेल बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. पियुष हाँ मैम. सांग डिस्टन्स फॉर्म्युला. x2 minus x1 bracket square y2 plus y2 minus y1 bracket square. एक काहीतरी सांगायचं विसरलंस, मेन होतं ते. कोण सांगेल? अंडर रूट. हा Under root. पियुष परत सांग मग. Under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. ओके, करेक्ट. आता करेक्ट सांगितलं. आता व्हॅल्यूज घालू आपण. x2 किती आहे? 1 मायनस x1 किती आहे? -2. आता मायनस आणि मायनस म्हणजे इथं मी प्लस घेतला. मीन्स 1 + 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 किती आहे? -3 मायनस y1 आहे 3 म्हणजे -3 झाला ब्रॅकेट स्क्वेअर. आता मी इथं डायरेक्ट स्क्वेअर्स घेते बघा. 1 + 2 मीन्स 3. 3 चा स्क्वेअर किती आहे? इट इज 9 प्लस -3 ची ऍडिशन किती येईल? बोला. -3 -3 -6 -6 चा स्क्वेअर 36. ओके, म्हणजे ऍडिशन किती आली? ऍडिशन इज अ 45. आता 45 चं कन्व्हर्जन आपल्याला ह्या ठिकाणी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करायचं. आता 45 चे फॅक्टर्स स्क्वेअर नंबरच्या फॉर्म मध्ये येतात का बघा बरं. 45 चे फॅक्टर्स स्क्वेअर नंबरच्या फॉर्म मध्ये 9 5 चा. अजून एक पेअर आहे बघा 15 3 चा, पण 15 स्क्वेअर नाहीये किंवा 3 पण स्क्वेअर नाहीये. त्यामुळे आपण 45 ची पेअर घेताना 9 × 5 हीच पेअर घेणार. का? तर ह्या ठिकाणी एक स्क्वेअर नंबर आहे 9. आता 9 बाहेर गेला म्हणजे आन्सर किती येईल? व्हॉट इज डिस्टन्स LM? येस, 3√5. ठीक आहे, म्हणजे डिस्टन्स LM किती आलं? 3√5 युनिट्स आलं. आता आपण डिस्टन्स सेकंड फाइंड आउट करणार आहोत. फॉर डिस्टन्स MN. ठीक आहे, फॉर MN x1. आता M आणि N चाच विचार करायचा. x1 ची व्हॅल्यू किती येईल? 1. y1 किती असेल? येस, -3. x2 पहा किती असेल सांगा. x2 5. y2 4. Okay, we use here distance formula to find the distance between MN. Means x2
मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता डिस्टन्स फाइंड आउट करायचे म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज घालून घेऊ. डिस्टन्स mn इज इक्वल टू, आता पटपट मला व्हॅल्यूज सांगा. x2 ची व्हॅल्यू किती आहे? 5. 5. 2 5 करेक्ट. 5. मायनस x1 1. 4 1. 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 4 4. 4. मायनस 3 आहे म्हणजे मायनस मायनस प्लस 3 झाला. हा, आता सिम्प्लिफाय करू आपण. 5 मायनस 1 मीन्स 4. 4 चा स्क्वेअर 16. 16 प्लस 16. 4 प्लस 3. बोला पटपट रिप्लाय द्या. 4 प्लस 3 7. 7 स्क्वेअर 49. 49. आता ऍडिशन किती येईल सांगा मला. ऍडिशन किती येईल? 65. 65 करेक्ट. 65 आली. आता 65 चे फॅक्टर्स पाडायचे आहेत, पण फॅक्टर्स कोणत्या फॉर्म मध्ये आले पाहिजेत? स्क्वेअर नंबरच्या फॉर्म मध्ये आला पाहिजे. बरोबर आहे. मग 65 चे फॅक्टर्स काय आहेत? 65 चे फॅक्टर्स काय पडतात? 13 into 13 5. फायदा. बरोबर आहे. 13 फायदा 65 एवढेच फॅक्टर्स आहेत. मग आता 13 स्क्वेअर नंबर आहे का 5 स्क्वेअर नंबर आहे? दोन्ही नाही. दोन्ही दोन्ही नाही. नाही. म्हणजे ह्याचं आपल्याला स्क्वेअर रूट सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये काढता येत नाही, म्हणून इथं आपण हे आहे असं ठेवलं. मीन्स द युनिट डिस्टन्स mn इज इक्वल टू अंडर रूट 65 युनिट्स. अंडर रूट 65 युनिट्सच हेच डिस्टन्स राहिलं. कळालं का? 65 चे फॅक्टर्स जरी आपण पाडले तर ते स्क्वेअर फॉर्म मध्ये येत नाहीत. म्हणजे 65चं अंडर रूट 65चं कन्व्हर्जन आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करू शकत नाही, म्हणून याला आहे असं आपण डिस्टन्स कन्सिडर केलं. ठीक आहे. आता आपल्याला डिस्टन्स कोणाचं काढायचंय पहा बरं. थर्ड सेगमेंट कोणता होतो? डिस्टन्स ln. ठीक आहे. आता त्यासाठी बघा x1 इज इक्वल टू -2, y1 इज इक्वल टू 3, x2 किती येईल? 5, y2 किती येतो? 5. y2 ची व्हॅल्यू किती 4. असेल? 4. ठीक आहे. 4. डिस्टन्स ln इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्हॅल्यूज घालायच्या आहेत. x2 ची व्हॅल्यू किती आहे? 5 5. मायनस मायनस, आता -2 आहे, मायनस मायनस प्लस झालं. +2. 5 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 किती आहे? 4 मायनस 3 4. ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय करू किती येईल सांगा मला. 5 प्लस 2 7. 7 चा स्क्वेअर 7. 7 49. 49 करेक्ट. आणखीन पुढे 4 मायनस 3 1. 1 चा स्क्वेअर 1. ठीक आहे. 1. या ठिकाणी डिस्टन्स ln इज इक्वल टू अंडर रूट 50 आली. आता आपल्याला परत 50 चे फॅक्टर्स पाडायचे आहेत. 50 ची पेअर काय येईल? 25. 25 into 2. 25 25 to 25 इंटू 2 म्हणजे आन्सर किती आलं? 5 रूट 5. 2. ठीक आहे. बघा याला आपण थर्ड इक्वेशन म्हणलं. हे आपण फाइंड आउट केलं, हे सेकंड म्हणलं. ठीक आहे. आणि इथं जे आहे त्याला आपण फर्स्ट कन्सिडर केलं. आता आपल्याला कम्पेअर करायचंय बघा. तिघांचं डिस्टन्स कम्पेअर करायचं आहे. डिस्टन्स mn इज इक्वल टू डिस्टन्स mn किती आलेला आहे? रूट 65. बरोबर आहे. डिस्टन्स lm ते किती आलेलं आहे? डिस्टन्स lm 3 रूट 5. ठीक आहे. आणि डिस्टन्स ln ते किती आहे? 5 रूट 2. 5 रूट. 5 root. आता बघा बरं कोणाची ऍडिशन कोणा इतकी येते असं दिसतंय का? मोठा कोण असेल? नो टीचर. मोठा कोण दिसतो?
तर आता आपल्याला इनडायरेक्ट या व्हॅल्यू कम्पेअर करता येत नाहीत. ठीक आहे, मग याचा विचार करायचा. √45 इथं आलं. ठीक आहे, सेकंडला इथं आपल्याला √50 आलं आणि सेकंड आहे तो √65 आहे. म्हणजे ज्या अंडर रूट व्हॅल्यू आहेत त्या विचारात घेतल्या आपण. इथं 3√5 च्या ऐवजी आपण LM ची व्हॅल्यू आपण किती फाइंड आउट केली आहे? √45 केली आहे. म्हणजे इथं आपण जर √45 घेतलं, ठीक आहे, आणि LN ची व्हॅल्यू किती आहे? √50 किंवा 5√2 दोन्ही व्हॅल्यूज आहेत. बरोबर आहे, म्हणजे 5√2 च्या ऐवजी जरी आपण इथं √50 घेतलं तर आता आपण कम्पेअर करू शकतो. √50 मोठा आहे का √45 मोठा आहे का √65 मोठा आहे? बोला, कोण मोठा आहे? √65 ही ऍडिशन 45 + 50 ची येते का? नाही. डिस्टन्स MN is not equal to distance LM plus distance LN. इक्वल आलं का? जी मोठी सेगमेंट आहे, आता इथे MN is distance MN is greater than other two distance, but the addition of the remaining two distance is not equal to that greater one. इक्वल नाहीये. बरोबर आहे, म्हणजे पॉइंट्स कोलिनियर असतील का आता ह्या सिच्युएशनला? नाही. Right here, therefore, points L, M and N are non-collinear points. Non-collinear points. नॉन-कोलिनियर पॉइंट्स आपल्याला अर्थ माहित आहे की त्या एकाच लाईनवर नाही आहेत. ही कंडिशन कधी असेल? ज्यावेळी मोठ्या सेगमेंटची लेंथ डिस्टन्स हे इतर दोन जे सेगमेंट्स आहेत त्यांच्या डिस्टन्सच्या ऍडिशन इतकं असेल तर ते कोलिनियर्स असतात. त्यांची ऍडिशन जर त्या थर्ड सेगमेंट इतकी जर नाही आली तर ते नॉन कोलिनियर्स असतात. म्हणजे आता आपल्याला इथं आन्सर काय मिळालं? तर हे जे पॉइंट्स आहेत, पॉइंट L, M and N आर नॉन कोलिनियर पॉइंट्स. सी द क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 पहा. आता मधले दोन एक्झाम्पल्स मी घेतलेले नाहीयेत. आपलं कोलिनियर आहेत, कोलिनियर नाहीत, ह्या दोन एक्झाम्पलवरून एक्सप्लेन झालं असेल. ओके, आता क्वेश्चन नंबर 3. फाइंड द पॉइंट ऑन द एक्स एक्सिस विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट A अँड B. आता A आणि B हे दोन पॉइंट्स दिलेत आणि ह्या दोन पॉइंट्स पासून एक्स एक्सिस वर एक जो पॉइंट आहे तो इक्विडिस्टन्स वर आहे, तर त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहे. बघा मिनिंग. फॉर एक्झाम्पल A आणि B हे दोन पॉइंट्स आहेत, इथे कन्सिडर करू आपण. A हा पॉइंट आहे, ठीक आहे, आणि B त्यांची पोझिशन कुठेही XY प्लेन मध्ये असू शकेल, पण या दोन पॉइंट्सच्या मध्ये म्हणजे कुठेतरी एक पॉइंट असा सिच्युएशनला आहे. फॉर एक्झाम्पल इथं आपण एक पॉइंट कन्सिडर केला C, ठीक आहे, तर हा पॉइंट हा एक्स एक्सिस वर आहे. This point is lie on the x axis. पहा परत आपण इथं A कन्सिडर केला -3, 4, ठीक आहे, -3, 4 हा A व्हर्टेक्स आहे. B आहे हा 1 and -4, 1 and -4 त्यांची सिच्युएशन XY प्लेन मध्ये आहे. आता एक पॉइंट असा आहे की तो एक्स एक्सिस वर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथं हा पॉइंट इथं कन्सिडर केला आणि हा आपला एक्स एक्सिस आहे. दिस लाईन इज अ एक्स एक्सिस. इथं कुठंतरी तो पॉइंट C आहे. आता सिच्युएशन पॉइंटची कशी बदलू शकते, पण सिच्युएशन काय फिक्स आहे की तो जो पॉइंट आहे इट इज लाय ऑन द एक्स एक्सिस. तो पॉइंट एक्स एक्सिस वर आहे. तर फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट. तर त्या पॉइंट C जर आपण कन्सिडर केला तर C चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. बघा C साठी इन्फॉर्मेशन आपल्याला एवढीच आहे की द पॉइंट इज ऑन द एक्स एक्सिस. तो पॉइंट एक्स एक्सिस वर आहे. मग एक्स एक्सिस वर आहे म्हणजे याचे आपण कोऑर्डिनेट्स कन्सिडर करू शकतो. बरोबर आहे, इमॅजिन करा डोळ्यासमोर एक्स एक्सिस आहे. एक्स एक्सिस वर कोणता कोऑर्डिनेट फिक्स असतो? 0.
हा, पण 0 हा कोऑर्डिनेट कोणता? एक्स कोऑर्डिनेट 0 आहे का वाय कोऑर्डिनेट 0? Y करेक्ट, वाय Coordinate. 0 आहे का? तर आपण पाहिलं होतं पहा, द इक्वेशन ऑफ द एक्स एक्सिस इज वाय इज इक्वल टू 0. येते का लक्षात? एक्स एक्सिसचं इक्वेशन वाय इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे एक्स एक्सिसवर कुठेही पॉईंट जरी आपण घेतला तर वाय कोऑर्डिनेट हा 0 असणार आहे. आता एक्स कोऑर्डिनेट माहितीये का? तो एक्स एक्सिसवर आहे, पण कुठल्या पॉइंटवर आहे तो नाहीये, तो आपण ह्या ठिकाणी कन्सिडर केला एक्स. बघा, ही सिच्युएशन फक्त तुम्हाला लक्षात आली पाहिजे. पॉइंट सी इज अ इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट ए अँड बी. ए आणि बी पासून सी हा इक्विडिस्टन्सवर आहे. Means it is lie on the x-axis, therefore its y-coordinate is a 0 and we consider its x-coordinate as a x. Means C having a coordinate x 0. इथपर्यंत लक्षात आलं का? पहा, C चा कोऑर्डिनेट आपण x आणि 0 कसा तयार केला? लक्षात आलंय? C. आता इथं काय सांगितलं? डिस्टन्स, इट इज अ इक्विडिस्टन्स, म्हणजे हा C इक्विडिस्टन्स वर आहे. इक्विडिस्टन्सचा अर्थ काय? बोला, इक्विडिस्टन्सचा अर्थ काय? जर आपण हा बीसी जॉईन केला आणि हा आपण एसी जॉईन केला तर एसीचं डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच डिस्टन्स बीसीचं असणार आहे. ठीक आहे, आणि आपल्याला सी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. बघा, आपण तो पॉइंट कन्सिडर करू. इथं कन्सिडर पॉइंट सी इज lie on x-axis and it is equidistant. It is equidistant from points A and B. A and B. बरोबर, ए आणि बी पासून सी हा इक्विडिस्टन्स वर आहे. Therefore the coordinates of point C is x and 0. मी 0 का घेतला? तर तो एक्स एक्सिस वर आहे, म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 आहे आणि एक्स कोऑर्डिनेट आपण कन्सिडर केला एक्स. ठीक आहे, इक्विडिस्टन्स वर आहे म्हणजेच काय झालं तर AC इक्वल टू BC हे डिस्टन्स इक्वल आहे. बरोबर आहे. आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. आता डिस्टन्स फॉर्म्युल्यासाठी आपल्याला 3 कोऑर्डिनेट आहेत पहा. आता डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यूज घ्यायचे आहेत. आता डिस्टन्स AC आपण कसं फाइंड आउट करणार? हे 2 सेगमेंट इक्वल आहेत, म्हणजे डिस्टन्स AC इज इक्वल टू डिस्टन्स BC असं पण आपण लिहू शकतो. मग डिस्टन्स AC फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला घ्यावा लागेल. ठीक आहे, आता इथं आपण कोऑर्डिनेट्स तयार केले. हा जो आहे A चा कोऑर्डिनेट आपण x1 y1 कन्सिडर केला. पहा, आता इथे आपण A हा कन्सिडर करतोय. A चे कोऑर्डिनेट्स x1 आणि y1 घेतले. ठीक आहे, B चे कोऑर्डिनेट्स x2 आणि y2 घेतले आणि C चे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याला आपण x3 आणि y3 कन्सिडर केलं. आता हे सगळं कन्सिडर केलं, आपल्याला व्हॅल्यूज इथं घ्यावे लागतील. x1 ची व्हॅल्यू -3 आली, y1 ची व्हॅल्यू 4 येते, x2 ची व्हॅल्यू काय येईल? बघा, 1. y2 ची व्हॅल्यू -4, x3 ची व्हॅल्यू x आणि y3 ची व्हॅल्यू किती येते? 0. आता आपल्याला डिस्टन्स AC चा फॉर्म्युला तयार करायचा आहे. आपला जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. पण आपण A चे कोऑर्डिनेट x1 y1 कन्सिडर केली. बरोबर आहे, आणि C चे कोऑर्डिनेट आपण x3 y3 कन्सिडर केलीत. बघा, म्हणजे फॉर्म्युला इथं x2 येणार नाही, इथं आपल्याला चेंज करावं लागेल. x3 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता डिस्टन्स BC कन्सिडर करतोय. BC चे कोऑर्डिनेट, BC चे काय घेतले आपण? x2 y2 कन्सिडर केलेत. बरोबर आहे, आणि
सी चे आपण x3 y3 कन्सिडर केले. म्हणजे इथं फॉर्म्युला परत काय येईल? बोला. x3 मायनस x2 येईल. हे लक्षात आलं का बघा? बी चे कोऑर्डिनेट x2 आहे म्हणजे फॉर्म्युला थोडा आपण चेंज केला. फॉर्म्युला तोच आहे, फक्त सिच्युएशन जे आहे x1 x2 y1 y2 x3 y3 त्याच्यानुसार आपण फॉर्म्युला घेतला. पुढे काय येईल इथं मला सांगा. आता मी इथं घेतलं x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुढे काय येईल? y3 minus y2. येस, y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. दोन्हीकडे स्क्वेअर रूट आहेत. दोन्हीकडे स्क्वेअर रूट आहेत म्हणजे आपण याचं स्क्वेअर घेऊ शकतो. बाय टेकिंग स्क्वेअर. स्क्वेअर घेतला तर काय होईल? सिम्प्लिफाय होईल. ते स्क्वेअर रूट निघून जाईल. बरोबर आहे. म्हणजे फक्त आता आपल्याला काय मिळालं? x3 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर मिळालं. आता आपण व्हॅल्यू हे स्क्वेअर रूट निघून गेलो. x3 ची व्हॅल्यू किती आहे? बघा बरं x3 ची व्हॅल्यू किती आहे? x. x3 ची व्हॅल्यू x आहे. बरोबर आहे. x मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे? -3. -3. मायनस म्हणजे प्लस झाला. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 किती आहे? 0 मायनस y1 किती आहे? 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल. ठीक आहे. आता x3 किती आहे बघा बरं. x3 इज x मायनस x2 किती आहे? x2 1 x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 आहे 0 मायनस y2 आहे -4 मायनस मायनस प्लस 4 झालं. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. याचं एक्सपान्शन कोणी सांगू शकेल? x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर बायनॉमियलचा स्क्वेअर आहे. a square plus 2ab, a square minus 2ab plus b square. मायनस नाही येणार, प्लस आहे. म्हणजे फॉर्म्युला काय येईल? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर चा एक्सपान्शन आपण करणार. म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर x स्क्वेअर 2ab म्हणजे दोघांच्या मल्टिप्लिकेशनची ट्वाइस. दोघांचं मल्टिप्लिकेशन काय झालं? 3x. 3x ची ट्वाइस झाली 6. बरोबर आहे. प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 9. हे एक्सपान्शन लक्षात आलं का? याच्यासाठी आपण फॉर्म्युला कन्सिडर केला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर प्लस आता 0 मायनस 4 चा स्क्वेअर किती येईल? 0 मायनस 4 म्हणजे -4 -4 चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू. आता ह्याचं एक्सपान्शन मला कोण सांगेल? x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर x स्क्वेअर घेतला. ठीक आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? x निगेटिव्ह x येणार. बरोबर आहे. त्याची ट्वाइस 2x म्हणजे -2x 2x प्लस 1 चा स्क्वेअर 1. आता 0 प्लस 4 चा स्क्वेअर काय येणार? 16. बरोबर आहे. आता इक्वेशनच्या बोथ साईडला ज्या सेम क्वांटिटीज आहेत त्या आपण कॅन्सल करणार. म्हणजे ह्या ठिकाणी x स्क्वेअर कॅन्सल झाला, 16 दोन्हीकडे प्लस आहे ते पण कॅन्सल झाले. म्हणजे इथं राहिलं काय? 6x प्लस 9 इज इक्वल टू -2x प्लस 1. ठीक आहे. आता याला आपण सिम्प्लिफाय करतोय. 2x इकडे आले म्हणजे 8x इज इक्वल टू 1 मायनस 9 मीन्स 8x इज इक्वल टू -8. मग x ची व्हॅल्यू किती आली? बघा -1. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट विच इज अ इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी. तो इक्विडिस्टन्स फ्रॉम ए आणि बी आहे म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले? देअरफॉर पॉइंट x ची व्हॅल्यू किती आली? -1. ठीक आहे. तो कोऑर्डिनेट तिथं आपण कन्सिडर केला x0 म्हणजे x कोऑर्डिनेट -1 आहे, y कोऑर्डिनेट 0 आहे. म्हणजे कोणता पॉइंट तयार झाला? -1 0. पॉइंट -1 0 इज equidistant from point A and B. फ्रॉम पॉइंट A and B म्हणजे A आणि B पासून हे जो पॉइंट मिळाला हा इक्विडिस्टंट वर आला. आपल्याला त्याचेच कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. आता इमॅजिन करा -1 आणि 0 म्हणजे y कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा पॉइंट x एक्सिस वर आहे.
पण हा पॉइंट ए आणि बी पासून इक्वल डिस्टन्सवर आहे. See the question number 4. Verify the points P, Q, R are the vertices of right angle triangle. हे राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय करूया, ड्रॉ करताना कन्सिडर करूया की हा एक ट्रायंगल इथं कन्सिडर केला. दिस इज P, हिअर इज पॉइंट Q अँड हिअर इज पॉइंट R. आता ते आपल्याला सिच्युएशन वरून समजेल तो राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही ते. ठीक आहे, P चे कोऑर्डिनेट्स आहेत निगेटिव्ह 2 आणि 2. Q चे कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि 2 आणि R चे आहेत 2 आणि 7. आता ह्यांना आपण कोऑर्डिनेट्स कन्सिडर करू. P x1 y1, Q x2 y2 आणि R x3 y3. ठीक आहे, मग आता इथे सगळ्यांच्या व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. कन्सिडर x1 इज इक्वल टू 2, y1 इज इक्वल टू x2 किती आहे, -2 आहे. ठीक आहे, y1 इज इक्वल टू 2, x2 किती आहे बघा बरं, x2 ची व्हॅल्यू किती कन्सिडर केली आपण, 2. y2 इज ऑल्सो 2, x3 2. 2, y3 7. ठीक आहे, 7. तो राईट अँगल ट्रायंगल आहे हे कसं प्रूफ करणार, कोण सांगेल मला. कसं प्रूफ करणार आपण. How we show that the given triangle is a right angle triangle? Teacher, first of all, we find the distance between PQ, QR, and PR, and then we apply Pythagoras theorem. By using converse of Pythagoras theorem, we can prove it. Okay, we can prove it. Means first we find the distance between the segments. Means we have to find the distance of segment PQ, distance QR, and distance PR. तिघांचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, सो हिअर वी यूज डिस्टन्स फॉर्म्युला. आता तिघांचं डिस्टन्स आपण फाइंड आउट करणार आहोत. फर्स्ट घेतलं आपण डिस्टन्स PQ. ठीक आहे, डिस्टन्स PQ इज इक्वल टू अंडर रूट x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं बघा x1 x2 आहेत, व्हॅल्यूज घालू आपण. x2 ची व्हॅल्यू किती आहे, x2 2 मायनस x1 किती आहे, -2, मायनस मायनस तो प्लस झाला, प्लस y2 ची व्हॅल्यू 2 मायनस y1 किती आहे, 2 आहे, 2 मायनस 2. सिम्प्लिफाय केलं आपण तर इथं काय येईल, 4 स्क्वेअर प्लस पुढे काय येईल बोला, 4 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर म्हणजे आन्सर किती आलं, 16. बरोबर आहे ना, अंडर रूट 16 म्हणजेच किती आलं, 4. डिस्टन्स PQ किती आला, 4 आला. ठीक आहे, सिमिलरली आपण सगळे डिस्टन्स फाइंड आउट करणार. आता सेकंड घेऊ आपण डिस्टन्स QR. QR ला कोऑर्डिनेट्स काय कन्सिडर केलेत बघा आपण, x3 आणि x2 कन्सिडर केलाय, म्हणजे फॉर्म्युला आपला इथे येईल x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता याच्या व्हॅल्यूज घालून बघू आपण. x3 ची व्हॅल्यू किती आहे, 2 मायनस x2 2 आहे ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 किती आहे, 7 मायनस y2 7. ब्रॅकेट स्क्वेअर. बघा बरं, सिम्प्लिफिकेशन केल्यावर पहिला ब्रॅकेट 0 आला म्हणजे 0चा स्क्वेअर 0 आला. आता 7 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती येईल, 5चा स्क्वेअर 25. बरोबर आहे, 25 येईल. म्हणजे QR ची व्हॅल्यू किती आली, डिस्टन्स QR 5 आली. 5. बरोबर आहे, आता डिस्टन्स QR फाइंड आउट केलं. ठीक आहे, आता आपण फाइंड आउट करणार थर्ड डिस्टन्स कुठलं राहिलं, PR. फॉर्म्युला काय येईल, x3 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता व्हॅल्यूज घालायच्या पटपट. पहा बरं, x3 किती आहे, 2 मायनस
-2 म्हणजे +2 झाला ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 आहे 7 7 मायनस y1 आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर. काय आन्सर येईल बघा बरं. 2 + 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 झाला. 4 चा स्क्वेअर 16 प्लस 7 - 2 5 5 चा स्क्वेअर 25. बरोबर आहे. 25 म्हणजे इथं व्हॅल्यू किती आली? बोला पटकन. 41 आली. ठीक आहे. म्हणजे डिस्टन्स PR 41 आला. आता आपल्याला बघा पायथागोरस प्रूफ करायचे म्हणजे त्यांचे स्क्वेअर्स माहित पाहिजे. प्रत्येक साइडचा स्क्वेअर माहित पाहिजे. आता डिस्टन्स PQ चा स्क्वेअर किती येईल? 4 चा स्क्वेअर 16. बरोबर आहे. हा डिस्टन्स QR चा स्क्वेअर किती येईल? 25. आणि डिस्टन्स PR चा स्क्वेअर किती येईल? 41. बघा बरं कोण सगळ्यात मोठा आहे? 41. 41 म्हणजे पहिल्या साइडचा स्क्वेअर रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअर इतका आहे का? म्हणजे 16 + 25 ची ऍडिशन 41 येते का? येते. बरोबर आहे. म्हणजे काय झालं? डिस्टन्स PR स्क्वेअर इज इक्वल टू डिस्टन्स PQ स्क्वेअर प्लस डिस्टन्स QR स्क्वेअर. बघा एका साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका आहे. म्हणजेच काय? म्हणजेच काय झालं इथं? बोला. Triangle PQR is a right angle triangle. Triangle PQR is a right angle triangle. म्हणजे PQR हा राईट अँगल ट्रायंगल झाला. का? तर आपल्याला कॉन्व्हर्स थेरम सांगतं पहा. इफ द square of one side is equal to the sum of the square of remaining 2 sides, then it is a right angle triangle. Means here we use converse of Pythagoras theorem. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमच्या कॉन्व्हर्स नुसार हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजेच व्हर्टेक्स PQR आर दी व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. Thank you for watching this video. In next video, we will see question 5 to question 8. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू वन्स अगेन.